निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा, सुनीता राजपूतच ना? हो हो हो, बोला ताई. श्री स्वामी समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ. जेवण झालं? हो झालं. इकडे गावी आली आहे ना, इथे अहो कालपासून म्हणजे इतका रेंजचा प्रॉब्लेम आहे ना. हो का? बरं. करू का नको मग अनुभव शेअर? हा करा. नाही बघू जोपर्यंत होईल तोपर्यंत. बरं बरं. काही नाही, म्हणजे छोटे छोटे. कुठून बोलताय तुम्ही? पुण्यातून बोलते. अच्छा अच्छा. हा. काल मी 2 वेळा लावला होता ना, रेंजच येत नव्हती, उचलायला गेली की प्रॉब्लेम यायचा. हो ना. बरोबर. चालेल, सांगते मी. मी गेल्या मे महिन्यात मी म्हणजे मुलासाठीच बोलते की त्याची इच्छा पूर्ण होऊ दे, म्हणजे मठात जाऊन मी 11 जणांना अन्नदान करेल असं बोलले होते. अरे बापरे. तर केलं मी. झाले आता 2 महिने. तर गुरुवारीच केलं, कारण कसं आम्हाला इथं म्हणजे गरीब लोक मिळत नाही ना, मग मंदिराजवळ मठात वगैरे गेलं तर तिथं मिळतात. हो हो. म्हटलं आता गुरुवारीच करू. हे पण म्हटले गुरुवारीच कर, मग मठाचे तिथं असतात लोक. अरे वा. म्हणजे मिस्टर पण स्वयंसेवा करतात? हो. अरे वा. नाही, स्वामी सेवा काही एवढी करत नाही, पण आता मी करायला लागले. विश्वास आहे मला. विश्वास बसला त्यांचा. तर म्हटलं बरं मग गुरुवारीच करू. पावभाजी केली मी आणि दिलं म्हणजे डबे भरून. अरे वा. तर मी दुकानात गेले, म्हटलं 2 जास्त घेऊ, 2-3. म्हणतात कशाला, 11 वाजले की. म्हटलं राहू द्या, घ्या डबे 2 जास्त. कोणी असेल गरजूचं देता येतं. नाही, बाहेरच कोणी असं जास्त असलं तर म्हणतात देता येतं. बरोबर. नाही म्हणता येत नाही. बरोबर. पण मग म्हटलं घेतले आणि मग करायच्या वेळेस म्हणतात ते पाव आणायला झाले, म्हणतात तेवढेच बाद झाले ना, म्हणजे 4-4 एक जणाला मोजले आम्ही, तेवढे मोजले. म्हटलं नाही राहू द्या, आणा जास्त जा म्हटलं. काय करायचं. किती छान. गेले आणायला आणि गेले तर मग तसंच त्यांनी काय केलं, मठाच्या तिथे जाऊन आले. म्हणजे शंकर महाराज मोठे ना आमच्या इथे. तर गेले बघायला लोक आहेत का म्हणून. ते गरीब लोक बसलेले असतात ना तिथे. तर तिथे बघायला जाताना असं म्हणजे चौकच होतं ना, असं त्या साईडला डाव्या हाताला. तर ते हारवाल्यांची दुकानं वगैरे तिथं कॉर्नरला. अशी गाडी एकदम त्यांची हे झाली, म्हणजे पडले ते तिथं. गाडी आणि एका बाजूला ते पडले, पण त्यांना काही झालं नाही. म्हणजे काहीच नाही झालं. तेच एवढं कपडे वगैरे सगळे भरले. पाणी होतं, ते कॉर्नर खड्डा होता ना, पाण्यामुळे त्यांना काही ते दिसलं नाही. आणि भर चौकात अगदी. बरं झाडं बिडा एवढं काही म्हणजे हे होतं, तर काहीच नाही झालं. म्हटलं बघा किती अनुभव दिला. त्यांना आल्यावर म्हटलं बघा तुम्ही म्हणत होते ना बाजूमध्ये एवढं, म्हटलं तुम्हाला शिक्षा पण दिली आणि वाचवलं पण म्हटलं स्वामींनी. तो एक अनुभव झाला. आणि गेले जायला 13 डबे नेले मी. गेले त्यावेळी 1 मिनिटात पटापट गेले, पण म्हटलं बरेच लोक होते तिथे. मला म्हटले नाही 2-4 जण आहेत उगाच, मग तिथून परत दुसरीकडे जायचं, किती ठिकाणी जाणार तू. तुला म्हटलं होतं नंतर कर. म्हटलं काय नाही नका तुम्ही उगाच कटकट करू. तिथे गेलो तर अगदी 1 मिनिटात पटापट. उलट चांगले लोक रस्त्यावर चालणाऱ्यांनी पण घेतलं. अरे वा. नाहीतरी कसं म्हणायचं, 2-3 जण चांगले आले होते, मारवाडी सारखे बायका. म्हणलं आता जाऊ दे, आपण नाही कसं म्हणायचं ना. उलट गरीब लोक बाजूलाच राहिले ते. जाऊ दे आता एवढ्यात. आणि दुसरं म्हणजे मी गुरुवारी पारायण करते ना, दर गुरुवारी 1 मांडी पारायण. अच्छा, कसलं? स्वामी चरित्र सारामृत. तर मी बसले होते वाचायला, असं संध्याकाळच्या वेळेस बसले 4 वाजता. आणि हे गेले बाहेर चक्कर मारत होते. म्हटलं घरातून बाहेर नका जाऊ, मला काय उठता नाही येणार कोणी आलं तर. म्हणले बरं. म्हणजे बाहेर म्हणजे दारात राऊंड मारत बसले आपले ते. मला काय वाटलं आता हे गेले म्हणजे कुठे गेले. नंतर टॉयलेट मध्ये आवाज यायला लागला सारखं.
शेवटी अगदी 3-4च अध्याय राहिले होते माझे. अच्छा अच्छा. हा हा. टॉयलेटला गेले काय किती वेळ झाला, इतकं पाणी वाचायचं आम्हाला होतं म्हणजे अरे अरे. होतायत की काय मला असं हा वाटतं. हा हा. आता काय करावं, आपल्याला उठता पण येणं जवळ हो. 20-25 मिनिटं मला तो आवाज येत होता. अरे पाणी बापरे. टाकलेलं नव्हतं. हा, आणि मी किचन मध्येच बसले होते ना देवाऱ्यासमोर. हा. बापरे, काय मला म्हणजे काय करू म्हणलं, आता उठता पण येत नाही, हो लक्ष ना. पण लागेना. आणि मग नंतर मग म्हणलं वाचलं तसंच. आई नंतर गं. एकदम असं दाराचा आवाज आला, म्हटलं हा हे तर दिसतं तिकडं. हा. नंतर वाचलं म्हणजे व्यवस्थित. मग त्यांना म्हटलं अहो तुम्ही काय टॉयलेटला गेलते का? हा. म्हणतात नाही मी नाही टॉयलेटला वगैरे गेले. मग म्हणलं इतका वेळ पाण्याचा आवाज येत होता, मला वाटलं की तुम्हाला तुला होतं का काय, अरे अरे. इतकी घाबरले होते म्हटलं. हा. म्हणे नाही म्हणलं आता स्वामींनी आपली परीक्षा घेतलेली दिसते. बापरे. उठते का काय वाचताना. हा. तो एक अनुभव झाला, पण मी उठलेच नाही. म्हटलं अरे वा. नंतर मग आणि एकदा असं गळ्यात माझं परत ते नाही का माग मी एकदा तुम्हाला अनुभव शेअर केला होता, ते मी साडीमध्ये ठेवलं होतं गळ्यात, शोधलं सगळं तर ते काही सापडलं नाही. नंतर सापडलं, मग लगेच दुसऱ्या बघायला गेले तर. आणि आता त्या दिवशी पण असं तुटलं, झालं त्याला 1.5 महिना होऊन गेला. आणि मी आपला असंच गुळांबा केला आणि ती कैरीची सालं बाहेर टाकायला चालले ते कचरा गेले, तर परत चालले तर म्हणणार हे काय पडलंय, तर तिथं मंगळसूत्र पडले होते 2. गळ्यातच होतं अडकले. मंगळसूत्र खाली पडलं. केवढा मोठा अनुभव. हा, आणि म्हणलं हे काय कचरा पडलाय, 2 शेजारी मंगळसूत्र पडले होते. म्हटलं अरे बापरे, बघते तर मला काही नीट दिसलं नाही ना असं वरून, असं उभं राहिले होते तर चष्मा असला तरी असं नीट दिसत नाही, थोडासा अंधार होता घरात. तर बघितलं हातात घेऊन तर मंगळसूत्र, अरे बापरे म्हणलं गळ्यातलं तुटलेलं दिसतंय. म्हणलं आता हे मणी कुठं पडले काय माहिती, बाहेर कचरा टाकायला गेले बघितलं तर मणी पण मग ते पाण्याखाली गेलेले होते 4 असे मिळाले सगळे. म्हटलं हो सगळं. अरे वा ताई, तुमची सेवा खरंच भारी आहे. मी आता बरेच आता झाले ना 7-8 महिने झाले मी वाचते गुरुवारी अरे वा वा, करते. खूप छान ताई, मी शेअर करते. हो चालेल. श्री स्वामी समर्थ. की असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.